सर्वात पहिले तर तुम्हा सर्वांना श्रावण सोमवारच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक श्रावण सोमवारी भगवान महादेवाला म्हणजेच पिंडीवर कोणतं धान्य वाहायचं आणि ते धान्य का वाहावं यावर आधारित हा व्हिडिओ आपण बघणार आहोत. यंदा श्रावणी सोमवारने श्रावण मासाची सुरुवात होत आहे. महादेवाला समर्पित असलेला हा महिना त्याच्याच आवडत्या वारी सुरू होत असून 2 सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्येच्या तिथीने पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदा 4 नाही तर 5 श्रावणी सोमवार असणार आहे. या प्रत्येक सोमवारी महादेवाला मुठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे. तिला आपण शिवामूठ असे म्हणतो. ती कधी, कोणती व कशी द्यायची आणि मुख्य म्हणजे का द्यायची याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो. देण्याची वृत्ती मात्र हवी. आधीच भगवान शिवशंकर भोळे, त्यात ते आशुतोष म्हणजेच लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे. त्यात पुन्हा पार्वती मातेचे पतिराज शिवपार्वती यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो. विवाह प्रसंगी देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी गौरी हार पूजते. त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा, त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे यासाठी ही शिवामुठीची कल्पना व्रतानुषंगाने योजली आहे. पूर्वी स्त्रिया घराचा उंबरठा सहसा ओलांडण्याची संधी मिळत नसे. अशा व्रत वैकल्याच्या निमित्ताने ती संधी मिळते. आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्य स्त्रिया आनंदाने करत असतात, आजही करतात. त्यामुळे नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना बदल होतो. तो देखील त्यांना पुरेसा होतो. आधुनिक विचारांच्या मंडळींना शिवामुठीच्या व्रतामुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची चिंता वाटण्याची शक्यता आहे. परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवालयाच्या पुजाऱ्याला मिळत असे. त्यामुळे त्याच्या संसाराला दत होई. देण्याचा आनंद काय असतो हे अशा व्रतामधून अनुभवता येते. दिल्याने कमी होत नाही तर वाढ होते. मग ते ज्ञान असो नाहीतर अन्न. ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मूठभर असले तरीही ते देता आले याचे गृहिणींना समाधान, तर मुठमुठ करून काही कमावले याचे घेणाऱ्याला समाधान. असा दुहेरी लाभ अशा सुरेख व्रत वैकल्यामधून होताना दिसतो. ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून तामणात मूठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना अर्पण करावे. अशी जुन्या नव्या विचारांचा मेळ घालणारी आणि सर्वेप सुखीन संतु अर्थात सगळ्यांचे सुख हित चिंतन करणारी आपली संस्कृती आहे. तिचा आदर ठेवायला हवा आणि यथाशक्ती या संस्कृती व परंपराचा भाग होण्याचा प्रयत्न करावा. तर यंदाच्या श्रावणी सोमवार वाहायची शिवामूठ म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी तुम्ही तांदूळ वाहावे, 12 ऑगस्ट रोजी येणाऱ्या तीळ वाहावे, 19 ऑगस्टला मूग वाहावे, 26 ऑगस्ट जव वाहावे, 2 सप्टेंबर सातू वाहावे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुम्ही एखाद्या वहीच्या पानावर लिहून ठेवा. परत एकदा सांगते, 5 ऑगस्ट रोजी तांदूळ, 12 ऑगस्ट रोजी तीळ, 19 ऑगस्ट रोजी मूग, 26 ऑगस्ट रोजी जव, 2 सप्टेंबर रोजी सातू. रामकृष्ण हरी.